हॅलो स्टुडंट्स, आज आपण रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरमध्ये आपला सर्क्युलर मोशन हा पार्ट काय झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे. राईट. फक्त आता रोटेशनल मोशन पार्ट त्याच्यामधला आपला राहिलेला आहे. तर सर्क्युलर मोशन या चॅप्टरमधील म्हणजे हा जो पार्ट आपला झाला, रोटेशनल डायनॅमिक्स दोन पार्टमध्ये डिवाईड झालेला, एक सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन. त्याच्यातला आपला सर्क्युलर मोशन पार्ट हा कवर झालेला आहे, बरोबर. तर त्याच्या रिलेटेड जे MCQज असतात ते आपण डिस्कस करूयात. राईट. तर फर्स्ट MCQ आहे बघूयात 1 by 1 MCQज. फर्स्ट MCQ आहे, इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन द डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी इज अलॉंग द. तर त्याचे ऑप्शन्स आहेत, टँजंट टू द कर्व पाथ, रेडियस वेक्टर टुवर्ड्स द सेंटर, थर्ड ऑप्शन आहे परपॅन्डिक्युलर टू द प्लेन ऑफ द सर्क्युलर मोशन आणि रेडियस वेक्टर. आता काय सांगितलेलं आहे, इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन द डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी विचारलेली आहे आपल्याला. तर काय माहिती आहे आपल्याला आता, इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी इज अलॉंग द, असा क्वेश्चन आहे. तर बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये पार्टिकल कसा रिव्हॉल्व होतो, बरोबर, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने दाखवलेला आहे इथं. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे डेफिनेशन आपण बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये काय कॉन्स्टंट असतं, तर स्पीड, अँग्युलर स्पीड हा काय असतो, कॉन्स्टंट असतो किंवा लिनियर स्पीड. मग लिनियर व्हेलॉसिटी बघा कशी आहे, लिनियर व्हेलॉसिटी कशी काढतो आपण, त्या पॉईंटला काय काढतो, टँजंट काढतो, बरोबर. इथं पोझिशन असेल सपोज पार्टिकलची, तर त्याला काय काढतो आपण, टँजंट काढतो. ही म्हणजेच काय असते, आपली व्हेलॉसिटी असते, बरोबर. लिनियर व्हेलॉसिटी ही काय असते, रेडियस वेक्टर किंवा हिला पोझिशन वेक्टर म्हणतात, बरोबर. ह्या पोझिशनला काढली ही टँजंट, हिला पण आपण काय म्हणतो, लिनियर व्हेलॉसिटी म्हणतो, V. इज अलॉंग द विचारलेलं आहे, टँजंट टू द कर्व पाथ, बरोबर. म्हणजे ह्या कर्वेचर पाथला काय काढणार आपण, टँजंट. लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे काय असणार आपली, टँजंट टू द कर्व पाथ. त्यामुळे ऑप्शन कुठला करेक्ट येणार आपला, ए ऑप्शन करेक्ट येणार ह्या केसमध्ये, टँजंट टू द कर्व पाथ. कारण लिनियर व्हेलॉसिटी आपण कशी दाखवतो, टँजंट काढतो, बरोबर. त्या कर्व पाथला काय काढतो, काय ड्रॉ करतो आपण, टँजंट. टँजंट म्हणजे ती काय असते, लिनियर व्हेलॉसिटी. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट येणार, टँजंट टू द कर्व पाथ. राईट. मग हे डिस्क्रिप्शन बघू शकता आपण. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन आपण बघितलेलं आहे, द मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि त्याच्यामध्ये जी लिनियर व्हेलॉसिटी असते ती कशी काढतो आपण, त्या कर्व पाथला काय काढतो, टँजंट काढतो. म्हणजे फर्स्ट ऑप्शन काय येणार आहे तिथं, करेक्ट येणार आहे. राईट. म्हणजे ए ऑप्शन इथं काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. तर आता सेकंड क्वेश्चन बघूयात आता आपण. तर सेकंड काय बघा, अ सॅटेलाइट ऑफ अर्थ इज रिव्हॉल्विंग राउंड द अर्थ विथ अ युनिफॉर्म स्पीड V if the gravitational force suddenly disappears the satellite will. आता बघा, सॅटेलाइट अर्थभोवती रिव्हॉल्व होते, बरोबर. सॅटेलाइट म्हणजे काय, उपग्रह जो अर्थच्या भोवती काय करत असतो, रिव्हॉल्व होत असतो. युनिफॉर्म स्पीडने रिव्हॉल्व होते V एवढ्या. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर सडनली डिसअपिअर झालं, बरोबर. सॅटेलाइट का रिव्हॉल्व होते अर्थच्या भोवती, आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. का रिव्हॉल्व होते, कारण की त्या सॅटेलाइटमध्ये आणि अर्थ तिच्यावर काय एक्झर्ट करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करते. तर ते जर डिसअपिअर झालं तर सॅटेलाइट काय होईल, द सॅटेलाइट विल, फर्स्ट ऑप्शन आहे, कंटिन्यू टू मूव्ह विथ व्हेलॉसिटी V अलॉंग द ओरिजिनल ऑर्बिट. कंटिन्युअसली मूव्ह होईल का सॅटेलाइट व्हेलॉसिटी V ने, बघूयात आपण. त्यानंतर बी ऑप्शन आहे, मूव्ह विथ व्हेलॉसिटी V टँजन्शियल टू द ओरिजिनल ऑर्बिट. सी ऑप्शन आहे, फॉल डाऊन विथ इन्क्रीजिंग व्हेलॉसिटी. आणि डी ऑप्शन आहे, अल्टिमेटली कम टू रेस्ट.
तर या केसमध्ये काय येणार आहे बघा, तर सॅटेलाइट काय होणार, अर्थच्या भोवती, सपोज ही अर्थ आहे आपली, अर्थ भोवती काय होते, सॅटेलाइट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये काय होते, रिव्हॉल्व होते, राईट. ही सॅटेलाइट आहे सपोज कन्सिडर करूया, अर्थ भोवती रिव्हॉल्व होते. या दोघींच्यात काय आहे, अर्थमध्ये आणि सॅटेलाइटमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, बरोबर. तेच जर डिसअपियर झालं तर काय होणार सांगा, तर सॅटेलाइट तिच्या व्हेलॉसिटीने, सपोज इथं सॅटेलाइट आहे आपली, इथून काय होणार मग, व्ही एवढ्या व्हेलॉसिटीने काय होणार, ती ओरिजिनल पाथमधून मूव विथ व्हेलॉसिटी व्ही टँजेन्शियल टू द ओरिजिनल ऑर्बिट. तर ती कशी मूव्ह होणार, टँजेन्शियल टू द ओरिजिनल ऑर्बिटने काय होणार, सडनली जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय झालं, डिसअपियर झालं, तर सॅटेलाइट मूव विथ व्हेलॉसिटी व्ही टँजेन्शियल टू द ओरिजिनल ऑर्बिट. म्हणजे ऑप्शन आपला कुठला करेक्ट येणार, बी हा ऑप्शन काय येणार, करेक्ट येणार. तर सॅटेलाइट त्या ओरिजिनल ऑर्बिटमध्ये काय होणार, टँजेन्शियल व्हेलॉसिटी किती असणार तिची, व्ही एवढी, मूव विथ व्हेलॉसिटी व्ही टँजेन्शियल टू द ओरिजिनल ऑर्बिट, राईट. त्यानंतर आता त्याच्या पुढचा काय आहे बघा, MCQ, थर्ड MCQ बघूयात आता आपण. फॉर पार्टिकल परफॉर्मिंग UCM द फिजिकल क्वांटिटीज आर कॉन्स्टंट. कोणत्या फिजिकल क्वांटिटीज कॉन्स्टंट असतात, तर डेफिनेशन आपण बघितलेली आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची, आत्ताच सांगितली मी तुम्हाला. काय काय कॉन्स्टंट असतं त्याच्यामध्ये, स्पीड, बरोबर, किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी. स्पीड म्हणजे काय, मॅग्निट्यूड, बरोबर. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये रिव्हॉल्व होते म्हणजे काय होते, त्याचा काय कॉन्स्टंट राहतं, त्याचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहतं, बरोबर. व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते बट मॅग्निट्यूड काय असतं, कॉन्स्टंट असतं. मॅग्निट्यूड म्हणजेच काय, स्पीड. स्पीड काय असतो, कॉन्स्टंट असतो, बरोबर. स्पीड अँड अँग्युलर व्हेलॉसिटी हे करेक्ट येणार आहे त्याच्यामध्ये. कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट असते कारण स्पीड कॉन्स्टंट. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, ½ mv². मग स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर कायनेटिक एनर्जी पण काय असणार, कॉन्स्टंट असणार. रेडियस वेक्टर येणार नाही, रेडियस वेक्टर यामध्ये. तर अँग्युलर व्हेलॉसिटी अँड कायनेटिक एनर्जी हे पण करेक्ट आहे. म्हणजे ए आणि सी हा ऑप्शन काय आहे आपला, करेक्ट आहे. बी ऑप्शन येणार नाही कारण त्याच्यात काय आहे, रेडियस वेक्टर आहे. रेडियस वेक्टर हा ऑप्शन करेक्ट येणार नाही. फक्त काय काय येणार, स्पीड अँड अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी अँड कायनेटिक एनर्जी. म्हणजे ए आणि सी म्हणजे डी ऑप्शन आपला काय येणार आहे, करेक्ट येणार आहे. म्हणजे ए आणि बी सी हे दोन ऑप्शन काय आहेत, बरोबर आहेत. म्हणजेच डी ऑप्शनमध्ये आहे ए अँड सी हे दोन्ही पण, बोथ ए अँड सी. तर हा ऑप्शन करेक्ट येणार. कारण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये स्पीड म्हणजेच अँग्युलर व्हेलॉसिटी, स्पीड, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि कायनेटिक एनर्जी हे कॉन्स्टंट येणार आहेत, बरोबर, अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ UCM. तर बघा नेक्स्ट MCQ काय आहे आपला, 4 नंबरचा बघा, 4th नंबरचा MCQ काय आहे बघा. तर बघा फर्स्ट ऑफ ऑल MCQ बघा, इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन द व्हेलॉसिटी, पोझिशन वेक्टर अँड अँग्युलर व्हेलॉसिटी आर. कशा असतात व्हेलॉसिटीज त्या सगळ्या, द व्हेलॉसिटी, पोझिशन वेक्टर आणि अँग्युलर व्हेलॉसिटी. म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी, पोझिशन वेक्टर आणि अँग्युलर व्हेलॉसिटी. फर्स्ट ऑप्शन आहे पॅरलल टू इच अदर, एकमेकींना पॅरलल असतात का. म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर, दे आर कोप्लेनर, कोप्लेनर म्हणजे एकाच प्रतलात आहेत का. द अँगल बिटवीन देम इज 45 डिग्री. बघूयात आता आपण कोणत्या कोणत्या सांगितलेल्या आहेत युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये. 4th MCQ मध्ये काय सांगितलेलं आहे, व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी. बघा लिनियर व्हेलॉसिटी कशी असते, कोणत्याही पॉईंटला सपोज जर आपण काढली लिनियर व्हेलॉसिटी तर ती कशा पद्धतीने येणार आहे बघा, अशा पद्धतीने काढत लिनियर व्हेलॉसिटी. इथं पार्टिकलची पोझिशन आहे, बरोबर. पार्टिकलची ही पोझिशन आहे तर त्याच्या सेंटरपासून जे आपण वेक्टर काढतो तिला काय म्हणतो आपण, रेडियस वेक्टर, बरोबर. ही रेडियस वेक्टर. आणि काय म्हटलेलं आहे, ओमेगा, अँग्युलर व्हेलॉसिटी. क्वेश्चन बघा, अँग्युलर व्हेलॉसिटी, पोझिशन वेक्टर दाखवली, लिनियर व्हेलॉसिटी दाखवली. अँग्युलर व्हेलॉसिटी कशी दाखवणार आपण, अँग्युलर व्हेलॉसिटी कशी असते, परपेंडिक्युलर असते या प्लेनला, बरोबर, अकॉर्डिंग टू राईट हँड थंब रूल. मग बघा ह्या तिघी पण कशा आहेत, ही अँग्युलर व्हेलॉसिटी झाली. म्हणजे ह्या तिघी पण कशा आहेत एकमेकींना
म्युच्युअली परपेंडिक्युलर, तिघी पण एकमेकींना कशा आहेत, ओमेगा आर आणि व्ही म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर, बरोबर. परपेंडिक्युलर आहेत बघा, म्हणजे एकमेकींना परपेंडिक्युलर आहेत. ही काय आहे, लिनियर व्हेलॉसिटी, ही काय आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी, आणि ही काय आहे, पोझिशन वेक्टर किंवा रेडियस वेक्टर. म्हणजे ह्या तिघी एकमेकींना कशा आहेत, ओमेगा व्ही आणि आर, पोझिशन वेक्टर, अँग्युलर व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी कशा आहेत एकमेकांना, म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे ऑप्शन आपला कुठला करेक्ट येईल, बी ऑप्शन इज अ करेक्ट. म्हणजे ह्या तिन्ही वेक्टर्स म्हणजे व्हेलॉसिटी, पोझिशन वेक्टर आणि अँग्युलर व्हेलॉसिटी म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. ऑप्शन काय येईल, करेक्ट येईल अकॉर्डिंग टू धिस फिगर. आता बघा 5 नंबरचा MCQ बघूयात आता आपण. तर 5th नंबरचा MCQ काय आहे बघा, द अँगल बिटवीन रेडियस वेक्टर अँड सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इज. आता बघा द अँगल बिटवीन रेडियस वेक्टर, बघा अँगल बिटवीन रेडियस वेक्टर बघतोय आपण आणि कुणाच्यातला, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. आता सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन म्हणजे काय, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन बघितलेलं आहे आपण CRने किंवा ॲक्सेलरेशन ARने किंवा ACने दाखवू शकतो आपण. रॅडियल ॲक्सेलरेशन पण म्हटलेलं आपण ह्याला. आणि हे कसं असतं, टुवर्ड्स द सेंटर असतं, टुवर्ड्स द सेंटर. कोणताही पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी त्याला कोणत्या ॲक्सेलरेशनची गरज असते, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची गरज असते. आणि ते कसं असतं, टुवर्ड्स द सेंटर असतं. कसं असतं, टुवर्ड्स द सेंटर असतं. हे आपण डिस्कस केलेलं आहे. आणि रेडियस वेक्टर कशा असते, रेडियस वेक्टर हे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन जर आपण दाखवलं ACने, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, आणि रेडियस वेक्टर कशा असणार, ही रेडियस वेक्टर असणार, आरने दाखवले आपण ही रेडियस वेक्टर. सेंटरपासून कुठंपर्यंत, त्या पार्टिकलच्या सपोज ही पोझिशन P आहे तिथंपर्यंत काढलेली वेक्टर म्हणजे रेडियस वेक्टर असते. दोघांची डायरेक्शन कशी आहे बघा, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन अशा पद्धतीने आहे, टुवर्ड्स द सेंटर, इकडच्या साईडला गेलेला आहे. आणि रेडियस वेक्टर कशी आहे, अशा पद्धतीने आहे, ही रेडियस वेक्टर, बरोबर. म्हणजे हे दोघं कसे आहेत, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, हीच डायग्राम इथं दाखवलेली आहे. कशा आहेत ते दोघंही काय आहेत, अपोजिटली डायरेक्टेड आहेत, बरोबर. हे टुवर्ड्स द सेंटर आहे आणि रेडियस वेक्टर अवे फ्रॉम द सेंटर आहे, बरोबर. म्हणजे दोघांच्यामध्ये अँगल किती असणार, हा किती आहे, हा पाय रॅडियन, बरोबर, किंवा 180 डिग्री. म्हणजे काय, कोणता ऑप्शन करेक्ट येणार आपला, पाय रॅडियन, बरोबर. म्हणजे बी ऑप्शन काय येणार आपला, करेक्ट येणार. कुणाच्यातला, अँगल बिटवीन रेडियस वेक्टर अँड सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, बरोबर. हा अँगल येणार ह्या दोघांच्यातला, किती असणार, तो पाय रॅडियन असणार, बरोबर, किंवा 180 डिग्री. राईट. आता बघा नेक्स्ट MCQ बघूयात आता आपण. तर नेक्स्ट MCQ काय आहे बघा, अ पार्टिकल इज मूविंग इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विथ अ रेडियस R इन हाफ रिव्हॉल्युशन म्हटले, हाफ. द डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स कवर्ड बाय द पार्टिकल आर. आता डिस्प्लेसमेंट आणि काय काढायचं आपल्याला, डिस्टन्स किती कवर केलं त्या पार्टिकलने ते कॅल्क्युलेट करायचं आहे. पार्टिकल फर्स्ट ऑफ ऑल काय करतोय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, बरोबर. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने डायग्राम दाखवू शकतो आपण. पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, राईट. तर इथं काय सांगितलेलं आहे, विथ रेडियस R. रेडियस किती आहे, R आहे. आणि काय सांगितलेलं आहे, रेडियस R हाफ रिव्हॉल्युशनसाठी काढायचं आहे आपल्याला. इन हाफ रिव्हॉल्युशन म्हणजे हाफ रिव्हॉल्युशन कसं दाखवू शकतो आपण बघा, पार्टिकल काय करतोय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, रेडियस किती आहे, R आहे. तर हाफ रिव्हॉल्युशन म्हणजे इथून पार्टिकल सपोज कुठे गेला, A या पोझिशनपासून हाफ म्हणजे इथंपर्यंत गेला, बरोबर, B या पोझिशनपर्यंत गेला. तर तो किती डिस्टन्स कवर करतोय, डिस्टन्स, आणि किती डिस्प्लेसमेंट कवर करतोय हे आपल्याला काढायचं आहे. तर डिस्प्लेसमेंट किती कवर करणार पार्टिकल सांगा, इथून इथंपर्यंत जाण्यासाठी R, हे R, परत इथून इथंपर्यंत परत जाण्यासाठी हे R, म्हणजे R + R किती, 2R एवढं डिस्प्लेसमेंट कवर करतोय पार्टिकल. आणि डिस्टन्स किती कवर करतोय, टोटल हे डिस्टन्स किती आहे, 2πr आहे, बरोबर. तर त्याच्यातलं हा पूर्ण हे टोटल सांगितलं आहे 2πr. तर हे हाफ विचारलेलं आहे. हाफ म्हणजे किती होणार, मग ह्याच्या हाफ करा, 2 ला 2 काय होणार, कॅन्सल होणार, म्हणजे πr.
डिस्टन्स किती कवर करणार पाय आर, आणि डिस्प्लेसमेंट किती कवर करणार 2r, बरोबर. ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी हाफ रिव्हॉल्यूशन कंप्लीट करण्यासाठी हे हाफ रिव्हॉल्यूशन झालं. कंप्लीट म्हणजे हे पूर्ण झालं, बरोबर. किती डिस्प्लेसमेंट किती करतोय r प्लस r 2r, आणि डिस्टन्स किती ट्रॅव्हल होतोय, डिस्टन्स हे टोटल डिस्टन्स किती असतं 2πr सर्कम्फरन्स एवढं, बरोबर. ए पासून इथंपर्यंत एपर्यंत येण्यासाठी तर त्याचा हाफ करतोय. मग 2πrचा हाफ काय होणार, 2ने ह्याला डिवाइड केल्यानंतर πr येणार. म्हणजे डिस्टन्स किती ट्रॅव्हल करतोय πr, आणि डिस्प्लेसमेंट किती करतोय 2r. म्हणजे कुठला ऑप्शन आपला करेक्ट येणार, सी ऑप्शन काय येणार आपला करेक्ट येणार. 2r एवढं डिस्प्लेसमेंट करतोय आणि डिस्टन्स किती कवर करतोय πr एवढं. ते कसं आलं इथं सांगितलेलं आहे, बरोबर. डिस्प्लेसमेंट किती करणार r प्लस r 2r, आणि डिस्टन्स किती ट्रॅव्हल करणार हाफ आहे. म्हणजे 2πrच्या काय करायचं डिस्टन्स किती, टोटल डिस्टन्स 2πr, म्हणजे त्याच्यातलं हाफ सांगितलं आपल्याला, हाफ रिव्हॉल्यूशन सांगितलं. 2 ला 2 काय होणार कॅन्सल, म्हणजे काय येणार πr, राईट. म्हणजे कोणता ऑप्शन आपला करेक्ट येणार 2r आणि πr, राईट. तर आता नेक्स्ट बघूयात. आता आपण 6 नंबरचा झाला आपला MCQ. आता नेक्स्ट 7 नंबरचा MCQ बघायचा आपण. द रेशो ऑफ, बघा काय विचारलेलं आहे, द रेशो ऑफ द फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन ऑफ द हावर हँड ऑफ अ क्लॉक अँड द अर्थ इज. कशाचा रेशो काढायचा आहे आपल्याला, फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन ऑफ द हावर हँड अँड हावर हँड ऑफ द क्लॉक अँड द अर्थ, ह्यांचा रेशो काढायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय माहीत पाहिजे, फ्रिक्वेन्सी आणि पिरियडिक टाईममध्ये काय रिलेशन आहे माहीत पाहिजे. फ्रिक्वेन्सी आणि पिरियडमध्ये काय रिलेशन आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू पिरियडिक टाईम, हे रिलेशन माहीत पाहिजे आपल्याला. त्यावरून आपण आता काय सांगणार, फ्रिक्वेन्सी ऑफ कुणाची विचारलेली आहे आपल्याला, फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन ऑफ हावर हँड ऑफ अ क्लॉक अँड द अर्थ इज, असा क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन ऑफ हावर हँड म्हणजे तास काटा घड्याळाचा, आणि अर्थ फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन ऑफ अर्थ हे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल फ्रिक्वेन्सी आणि पिरियडिक टाईममध्ये काय रिलेशन आहे, तर इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे. म्हणजे पिरियडिक टाईम कुठं जाणार, अर्थचा इथं वरच्या साईडला लिहू शकतो आपण, आणि हावर हँडचा पिरियडिक टाईम इथं खाली लिहू शकतो. आता अर्थचा पिरियडिक टाईम आपल्याला माहीत आहे किती असतो तो, अर्थचा पिरियडिक टाईम किती आहे 24 आवर्स. आणि हावर हँडचा पिरियडिक टाईम किती आहे, हावर हँडचा पिरियडिक किती आहे 12 आवर्स, बरोबर. तर किती येणार सांगा आता इथं, 12 सॉल्व केलं तर 2:1 हे काय येणार ॲन्सर येणार. म्हणजे सी ऑप्शन आपला काय असणार इथं करेक्ट असणार. तर ते कशावरून काढलं आपण, फ्रिक्वेन्सी आणि पिरियडिक टाईममध्ये रिलेशन. पिरियडिक टाईम माहिती आहे आपल्याला अर्थचा, एक कंप्लीट रिव्हॉल्यूशन करण्यासाठी अर्थला स्वतःभोवती किती वेळ लागतो 24 आवर्स लागतात, बरोबर. आणि पिरियडिक टाईम ऑफ हावर हँड म्हणजे तास काटाला एक कंप्लीट रिव्हॉल्यूशन करण्यासाठी किती लागतो वेळ 12 आवर्स लागतात, बरोबर. म्हणजे 12 आणि 24/12 हे जर सॉल्व केलं तर 2:1 हे आन्सर येणार. म्हणजे कोणता आन्सर आपलं करेक्ट असणार 2:1. सी ऑप्शन काय असणार करेक्ट असणार, बरोबर. हे 7 नंबरच्या MCQचं काय झालं आन्सर झालं, बरोबर. सी ऑप्शन काय येणार करेक्ट येणार 2:1. आता नेक्स्ट MCQ बघूयात आता आपण. बघा आता रेशोज काढायचं आहे आपल्याला परत. द रेशो ऑफ द अँग्युलर स्पीड ऑफ अ मिनट हँड सांगितलं आता ऑफ अ क्लॉक टू दॅट ऑफ द हावर हँड. तर रेशो ऑफ अँग्युलर स्पीड सांगितलं. आता अँग्युलर स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, 8 नंबरचा MCQ सॉल्व करतोय आपण. अँग्युलर स्पीड इज इक्वल टू काय 2π/t माहीत आहे आपल्याला. म्हणजे ओमेगा आणि टी मध्ये पण कसं रिलेशन आहे, अँग्युलर स्पीड आणि पिरियडिक टाईममध्ये इन्व्हर्सच आहे. मग कशाचा काढायचा आहे आपल्याला मिनट हँडचा अँग्युलर स्पीड टू द कुणाशी काढायचा आहे तर हावर हँडशी काढायचा आहे, बरोबर. म्हणजे काय येणार आता इथं पण इन्व्हर्स आहे त्यामुळे काय येणार पिरियडिक टाईम ऑफ हावर हँड वरती जाणार.
पिरियडिक टाईम ऑफ मिनट हँड खाली येणार. पिरियडिक टाईम ऑफ आवर हँड टू द पिरियडिक टाईम ऑफ द मिनट हँड. आता एक कंप्लीट रिव्हॉल्युशन करण्यासाठी तास काट्याला आवर हँडला किती वेळ लागतो? आवर हँडला एक कंप्लीट रिव्हॉल्युशन करण्यासाठी तर 12 काय लागतात? 12 तास लागतात, बरोबर. आणि मिनट हँडला एक कंप्लीट रिव्हॉल्युशन करण्यासाठी तर 12 तास म्हणजेच किती? 12 × 60 मिनट करूयात आपण, बरोबर. आणि मिनट हँडला किती लागतात? 1 तास म्हणजेच मिनिटमध्ये केलं तर 60 मिनिट लागतात, बरोबर ना. म्हणजे कसं येणार आता? 12 60 काय होणार? कॅन्सल. नाही केलं तरी मिनिटमध्ये नाही केलं तरी चालेल. आवर हँडला एक कंप्लीट रिव्हॉल्युशन करण्यासाठी 12 हावर्स लागतात. आणि मिनट हँडला 1 तास लागतो. एक इथं लिहिलं तरी चालेल. 60 काय होणार? कॅन्सल. मग ऑप्शन काय येणार आपला? 12:1. रेशो काय येणार? 12:1. 60 कॅन्सल. 12 फक्त राहणार. 12:1 हा काय येणार? रेशो येणार, राईट. म्हणजे काय येणार याचा आन्सर? 12:1. म्हणजे डी ऑप्शन काय येणार आपला इथं करेक्ट येणार, बरोबर. आणि ते अशा पद्धतीने फक्त आपल्याला काय माहिती आहे? पिरियडिक टाईम माहीत पाहिजे. कुणाचा? तास काटा, आवर हँडचा, मिनट हँडचा, अर्थचा. अर्थचा माहीत आहे 24 आवर्स. आवर हँडचा 12 आवर्स. हे तुम्ही सेकंदमध्ये मिनिटमध्ये करू शकता, बरोबर. मिनिटमध्ये करायचं असेल तर 60 फक्त मल्टिप्लाय करायचं. आवर हँड आणि मिनट हँड, बरोबर. आवर हँडचा परत 12 12 तास. एक कंप्लीट रिव्हॉल्युशन करण्यासाठी 12 तास लागतात त्याला. एक पूर्ण फेरी मारण्यासाठी बघा क्लॉकमध्ये. मिनट आवर हँडला तास काट्याला, बरोबर. किती वेळ लागतो? 12 तास लागतात एक कंप्लीट रिव्हॉल्युशन इथंपर्यंत येण्यासाठी, एक कंप्लीट रिव्हॉल्युशन पूर्ण करण्यासाठी. तसंच मिनट हँडला किती लागतो? फक्त 1 तास लागतो. 1 तासात तो एक कंप्लीट रिव्हॉल्युशन पूर्ण करतो. 1 तास म्हणजे 60 मिनिट. मग ते 60 काय होणार? कॅन्सल होणार. राहणार काय? 12/1 मीन्स 12:1. 9 नंबरचा MCQ काय आहे बघा आता. विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटीज आर कॉन्स्टंट फॉर अ बॉडी परफॉर्मिंग UCM युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता हाच क्वेश्चन खूपदा आपण सॉल्व केला आहे, त्यामुळे आता माहीतच झालं आपल्याला की युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये जर पार्टिकल किंवा बॉडी परफॉर्म होत असेल तर कोणत्या क्वांटिटीज बघा खालच्या कॉन्स्टंट पाहिजेत. तर कोणत्या क्वांटिटी कॉन्स्टंट पाहिजेत? तर डेफिनेशननुसार काय येणार याचा आन्सर? 9 नंबरचा क्वेश्चन आहे. आन्सर काय येणार याचं? डी येणार. का? तर लिनियर स्पीड अँड अँग्युलर व्हेलॉसिटी हे काय लागणार आहे तिथं? कॉन्स्टंट लागणार आहे. लिनियर स्पीड आणि अँग्युलर व्हेलॉसिटी हे माहिती आहे आपल्याला. स्पीड कॉन्स्टंट पाहिजे, अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट पाहिजे. म्हणजे UCMची डेफिनेशनच आहे ही. ॲज इट इज अप्लाय करायची. लिनियर स्पीड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? पार्टिकल रिव्हॉल्व्स अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट लिनियर स्पीड और अँग्युलर व्हेलॉसिटी, राईट. ही डेफिनेशनच आहे आपली. त्याच्यानुसार ऑप्शन कोणता तिथं करेक्ट येणार? डी ऑप्शन करेक्ट येणार. डी ऑप्शन इज अ करेक्ट. आता नेक्स्ट MCQ आपला आहे 10 नंबरचा बघा आता लास्ट. द अँग्युलर स्पीड ऑफ द व्हील्स ऑफ अ बायसिकल इज 8 पाय रेडियन पर सेकंड. देअर पिरियड ऑफ रोटेशन इज काढायचं आपल्याला. बघा अँग्युलर स्पीड दिलेला आहे. अँग्युलर स्पीड ऑफ द व्हील्स ऑफ बायसिकल किती दिलेला आहे? 8 पाय रेडियन पर सेकंड. आणि पिरियड ऑफ रोटेशन काय करायचं आहे आपल्याला? कॅल्क्युलेट करायचं आहे. कोणता फॉर्म्युला वापरणार? ओमेगा इज इक्वल टू 2π/t. मग टी काढायचं आहे आपल्याला. टी इज इक्वल टू काय वापरायचं? 2π/ओमेगा. 2π ओमेगा किती आहे? ओमेगा किती दिलेला आहे? 8 पाय. पाय काय होणार इथं? कॅन्सल होणार. 2/8 सॉल्व केलं तर 1/4 येणार. मग 1/4 सॉल्व केलं तर काय येणार? 0.25 सेकंद. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट येणार? ए ऑप्शन इथं काय येणार? करेक्ट येणार, बरोबर. अशा पद्धतीने MCQज आपण सॉल्व केलेले आहेत सर्क्युलर मोशनचे याच्या रिलेटेड, सर्क्युलर मोशनच्या रिलेटेड. तर फॉर्म्युलेज लक्षात ठेवा आणि त्यानुसार MCQ सॉल्व करा. ओके, थँक्यू.